नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप जुनी, सुंदर आणि तितकीच प्रेरणादायी गोष्ट ऐकणार आहोत. या गोष्टीला जातक कथा म्हटले जाते. तुम्हाला माहीतच असेल, तथागत गौतम बुद्धांनी लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग आणि नीतिमत्ता शिकवण्यासाठी अनेक सोप्या आणि सुंदर गोष्टी सांगितल्या. त्या म्हणजेच या जातक कथा. या कथा कोणत्याही एका विशिष्ट धर्माच्या किंवा पंथाच्या नसून संपूर्ण मानवजातीला माणुसकी शिकवणाऱ्या आहेत. या कथांमध्ये तुम्हाला बोधिसत्व हा शब्द अनेकदा ऐकायला मिळेल. बोधिसत्व म्हणजे कोणता देव किंवा संप्रदाय नाही, तर एक असा पवित्र जीव जो स्वतः चांगल्या गुणांचा विकास करत करत सत्याच्या आणि ज्ञानाच्या शोधात आहे. जगाला नीतिमत्ता, त्याग आणि धैर्याचा संदेश देण्यासाठी या बोधिसत्वाने कधी माणसाचा, कधी पक्ष्याचा, तर कधी प्राण्याचा जन्म घेतला. आजच्या आपल्या गोष्टीत बोधिसत्वाने एक अत्यंत शूर, प्रामाणिक आणि बुद्धिमान घोड्याच्या रूपात जन्म घेतला. तर चला ऐकूया एका अद्भुत घोड्याची आणि बनारसच्या राजाची ही चित्तथरारक गोष्ट. खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. बनारस नावाचे एक अतिशय सुंदर आणि समृद्ध राज्य होते. या राज्यात एक अत्यंत देखणा, मजबूत आणि वाऱ्याच्या वेगाने धावणारा एक घोडा होता. या घोड्याचे नाव होते भोज घोडा. हा घोडा इतका शूर आणि बुद्धिमान होता की त्याला घोड्यांचा राजा मानलं जायचं. बनारसच्या राजाचा त्याच्यावर खूप जीव होता आणि दरबारात त्याला सर्व शाही सन्मान दिले जायचे. एकदा काय झालं, बनारस राज्यावर एक मोठे संकट कोसळले. एकाच वेळी आजूबाजूच्या तब्बल 7 वेगवेगळ्या राजांनी बनारसवर हल्ला करण्याची योजना आखली. त्यांनी 7ही दिशांना बनारसला वेढा घातला आणि त्या 7ही राजांनी बनारसच्या राजाला एक निरोप पाठवला. एकतर तुमचं राज्य निमूटपणे आमच्या हवाली करा, नाहीतर भयानक युद्धाला सामोरे जा. हे ऐकून बनारसचा राजा खूप चिंतेत पडला. त्याने लगेच आपल्या सर्व मंत्र्यांना आणि सेनापतींना बोलावून घेतलं आणि त्यांचा सल्ला विचारला. सर्व मंत्र्यांनी एकमुखाने सल्ला दिला, महाराज, शत्रूचे सैन्य आपल्यापेक्षा कित्येक पटीने मोठे आहे. 7 राजांच्या सैन्यापुढे आपण टिकू शकणार नाही. आपण त्यांच्याशी युद्ध न केलेलेच बरे. पण त्याच दरबारात एक अत्यंत शूर आणि राजनिष्ठ योद्धा उभा होता. तो पुढे आला आणि म्हणाला, महाराज, घाबरण्याचे काहीच कारण नाही. जर तुम्ही मला आपला तो शूर भोज घोडा दिला तर मी एकटा या जगातील कोणत्याही राजाचा पराभव करून दाखवेन. मग हे 7 राजे तर काय चीज आहेत. राजाला त्या योद्ध्यावर आणि आपल्या घोड्यावर पूर्ण विश्वास होता. त्याने युद्धाची परवानगी दिली. लगेचच भोज घोड्याला युद्धासाठी तयार करण्यात आले. त्याच्या अंगावर अभेद्य आणि मजबूत चिलखत चढवण्यात आले. तो योद्धा घोड्यावर स्वार झाला. क्षणाचाही विलंब न करता तो महान घोडा शत्रूच्या सैन्यांकडे धावला. पहिल्या राजाचे सैन्य समोर होते. त्या घोड्याने एक प्रचंड मोठी उडी मारली आणि तो थेट पहिल्या शत्रुराजाच्या समोर जाऊन उभा राहिला. शत्रूचे सैनिक हे पाहून एवढे थक्क झाले की त्यांना काही समजायच्या आतच योद्ध्याने खाली वाकून त्या राजाला पकडले, आपल्या घोड्यावर टाकले आणि वाऱ्यासारखा परत बनारसच्या किल्ल्यात आला. थोड्याच वेळात तो दुसऱ्या राजाच्या सैन्यात घुसला आणि दुसऱ्या राजालाही पकडून आणले. मग 3रा, मग 4था आणि मग 5वा राजा. भोज घोडा आणि तो योद्धा त्यांच्या वेगापुढे शत्रूंचे अवाढव्य सैन्यही काहीच करू शकत नव्हते. 5 राजांना पकडल्यानंतर जेव्हा ते 6व्या राजाला पकडायला गेले तेव्हा दुर्दैवाने शत्रूचा एक मोठा वार घोड्याला लागला. तो शूर घोडा गंभीर जखमी झाला. त्याच्या अंगातून रक्त वाहू लागले. तरीही त्याने हार मानली नाही. त्याने 6व्या राजाला पकडून वाड्यात आणले, पण तिथे पोहोचताच तो वेदनेने जमिनीवर कोसळला. योद्ध्याला खूप वाईट वाटले. आता फक्त एक शेवटचा 7वा राजा पकडायचा बाकी होता. पण भोज घोड्याची वाईट अवस्था पाहून योद्ध्याने ठरवले की आता आपण दुसरा घोडा घेऊया. तो दुसरा घोडा निवडायला जाणार तेवढ्यात खाली पडलेल्या जखमी भोज घोड्याने त्याला हाक मारली. घोडा म्हणाला, मित्रा, दुसरा घोडा निवडू नकोस. जे काम मी आतापर्यंत केले आहे ते दुसरा कोणताही घोडा करू शकणार नाही. हे अपूर्ण काम मीच पूर्ण करेन. मला फक्त उठायला मदत कर आणि मला सज्ज कर. हे ऐकून योद्ध्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने त्या रक्तबंबाळ घोड्याला हळूच उठवायला मदत केली. घोड्याने आपली उरली सुरली सर्व ताकद पणाला लावली आणि तो पुन्हा एकदा रणांगणावर धावला. त्याने शेवटच्या 7व्या राजालाही पकडले आणि बनारसच्या राजाच्या पायाजवळ आणून टाकले.
बनारचा राजा हे सगळं पाहून अवाक झाला होता. एका मुक्या प्राण्याची आपल्या राज्याप्रती असलेली एवढी निष्ठा आणि एवढे प्रचंड शौर्य त्याने कधीच पाहिले नव्हते. मरणाच्या दारात असलेला तो घोडा राजाला म्हणाला, महाराज, या 7ही राजांना मारू नका. त्यांच्याकडून फक्त मैत्रीची शपथ घ्या आणि त्यांना जिवंत सोडून द्या. आणि हो, या शूर योद्ध्याचा नेहमी सन्मान करा. तुम्ही नेहमी एक प्रामाणिक आणि दयाळू राजा म्हणून राहा. प्रजेवर न्यायाने राज्य करा आणि आपली नीतिमत्ता कधीही सोडू नका. राजाने भरल्या डोळ्यांनी घोड्याचे ते शब्द मनावर कोरून ठेवले. तो खाली वाकला आणि त्याने घोड्याच्या अंगावरचे ते रक्ताने माखलेले चिलखत हळूवारपणे काढले. चिलखताचा शेवटचा तुकडा काढताच त्या महान घोड्याने आपला शेवटचा श्वास घेतला. राजाने अत्यंत आदराने आणि शाही इतमताने या घोड्यावर अंत्यसंस्कार केले. घोड्याच्या सांगण्यानुसार 7ही राजांना माफ करण्यात आले. त्या राजांनाही बनारसवर पुन्हा कधीही हल्ला न करण्याची आणि नेहमी मित्र म्हणून राहण्याची शपथ घेतली. त्या शूर योद्ध्याला राजाने त्याचा हक्काचा मोठा सन्मान दिला. पुढे अनेक वर्ष बनारसच्या राजाने त्या भोज घोड्याचे शेवटचे शब्द लक्षात ठेवले आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि न्यायाने राज्य केले. मित्रांनो, या कथेतून आपण शिकतो की संकटाच्या वेळी कधीही हार मानू नये. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि दयाळूपणा हेच आपले खरे दागिने आहेत आणि चांगले काम कधीही वाया जात नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.